धुळे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कपाशी पिकवली जाते, मात्र यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर कपाशी काढण्याची वेळ आल्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे नुकसान झालं। मात्र आता सध्या शासनाच्या वतीने CCI केंद्र अद्यापही सुरू न झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे कपाशीची? ह्या वर्षी एवढा पाऊस आला आहे, त्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे आणि हैराण असा झालेला आहे, वरून पाऊस खालून मजूर भेटत नाही, कपाशी खाली चालली गेली आणि एवढा हैराण झालेला आहे शेतकरी, त्याला खायची पडलेली आणि नुकसान भरपाई गव्हर्नमेंट देत नाही अजून, ती भरपाई द्यायला ही दोन शब्द बोलून माझी नम्र विनंती। आपण काय सांगाल, आता CCI केंद्र सुरू झाले आहेत का आणि काय भाव आहे? CCI केंद्र सुरू झाले का नाही हे आजपर्यंत आमच्या वरखेडाला माहिती नाही, मकाचे पण माहिती नाही, म्हणून कपाशी आम्ही अजून घरात साठवून ठेवलेली। जो मागचा माल आम्ही विकला तो 5,000 रुपये क्विंटलने विकला, कारण व्यापारी वर्ग येतात, दारावर येतात आणि 5 आणि 5,500 रुपये क्विंटल मागतात, तर शेतकऱ्याने तो विकावा लागतो, कारण मजूर राहत नाही पैशांबिगर, त्यांना रोकडा पैसे द्यावे लागतात। तरी शासनाने ताबडतोब CCI काय ते चालू करायला पाहिजे। नक्कीच। आपण काय सांगाल नाना, नेमकी काय परिस्थिती? शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती झाली, अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे। परत मजूरचा एक मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याला। परत जे सरकार आहे CCI चालू करतो 8,500 रुपये भाव नुसतं जाहीर केला आहे, पण CCI आजपर्यंत झालेलं नाही। शेतकऱ्याला फुकट भाव कपाशी व्यापाऱ्यांना द्यावी लागते। 5,500 ते 6,000 रुपये शेतकऱ्याला मजुरी दिल्यामुळे विकून टाकावी लागते। कपाशीचं झालं नाही, CCI केंद्र चालू, मक्याचं चालू झालं आहे पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही। ते मक्या शेतकऱ्यांसाठी आता 900 ते 1,800पर्यंत भाव आहे, फुकट भाव शेतकऱ्याला मका विकावा लागतो आहे, पण गव्हर्नमेंट चालू करणार आहे पण शेतकऱ्याला माहिती नाही आहे। पण ते गव्हर्नमेंट जेव्हा शेतकऱ्याचा विकला जाईल आणि व्यापाऱ्यांच्या पोट भरण्यासाठी चालू करणार आहे का फेडरेशन, ही गव्हर्नमेंटने थोडं लक्ष द्यायला पाहिजे सरकारने। शेतकरी जर चवताळून उठला, शेतकऱ्याला जर नाही राहिलं काही, एखाद वेळेस काही होण्याची शक्यता आहे। काय म्हणाल दादा आपण? कापूस जे पीक आहे ना, यावर्षी पावसाळा एवढा झाला ना, तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ते कापूस काही प्रमाणात काळं सडून गेलं आणि वेचणी अशी आहे, तर क्विंटलला वेचणी लागून राहिली 5,000 4,000 रुपये क्विंटल आणि तो माल विकला जाऊन आला 4,000 3,000। आताचे माझ्या तर माल पाहून घ्या, तर जे 50 क्विंटल माल आताचा आलेला आहे तर त्याला 4,000 5,000 ने मागतात, पण तो मला आता वेचणीला 40 रुपये 35 रुपये किलो घरात पडलेला आहे। नक्कीच या ठिकाणी एकीकडे झालेलं कपाशीचं नुकसान आणि दुसरीकडे सरकारच्या वतीने भेटत नसलेला भाव आणि CCI केंद्र नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या CCI केंद्राची मागणी हे शासन पूर्ण करेल का, असा प्रश्न या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।